नमस्कार. क्लास 9th मध्ये आपण जो चॅप्टर बघतोय सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम, सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. हा जो चॅप्टर आहे अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे, ज्याच्याने तुम्हाला जॉमेट्री कळेल आणि एरिया आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन साठी. ठीक आहे. सेम चॅप्टर तुम्हाला 10th ला पण आहे, सेम चॅप्टर तुम्हाला 8th ला पण होता, फक्त फॉर्म्युले थोडेसे बदलत आहे, रीडिंग चेंज होत आहे. तर बघूया, ह्या एक्सरसाइज साठी 4 फॉर्म्युले लक्षात पाहिजे. ही जी एक्सरसाइज आहे राजा, ही कोणवर आधारित आहे? कशावर आधारित आहे? कोणवर. तर कोण कसा असतो माहिती तुम्हाला सगळ्यांना? कोणचा शेप माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? कोण माहिती आहे ना? हा, असा आईस्क्रीमचा जो कोण असतो तो असतो कोण. ठीक आहे. हा जो दिसतोय ना तुम्हाला आईस्क्रीमचा कोण, हा आईस्क्रीमचा काय कोण. ठीक आहे. तर ह्या कोणला जर तुम्ही बघताय, अशा पद्धतीने जर तुम्ही कोण बघताय, ठीक आहे, हे सगळे काय दिसतंय तुम्हाला? कोणची माहिती बघायची आपल्याला. बघायची कशाची आहे? कोण. मग कोणवर काय बघायचं? सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ कोन. एरिया ऑफ कोन पाय आर स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑफ कोन काय? म्हणजे पाय आर चा स्क्वेअर. हे जे कोन दिसतात ना, या सगळ्या कोनचा एरिया जर काढायचा आहे तर याचा जो फॉर्म्युला असतो पाय आर चा स्क्वेअर. कर सरफेस एरिया म्हणजे गोल घुमट जो भाग आहे तर त्याला म्हणतात कर सरफेस एरिया, पाय आर एल. काय म्हणणार त्याला? पाय आर एल. काय बोलणार? बोला. ठीक आहे. म्हणजे असा जो कोन असतो, या कोनचा ही रेडियस आणि ही हाईट आणि स्लांट हाईट, ही स्लांट हाईट म्हणणार. का म्हणणार याला? स्लांट हाईट. कर सरफेस एरिया पाय आर एल आणि टोटल सरफेस एरिया पाय आर एल प्लस आर. पाय आर एल प्लस आर म्हणजे दोघांची जर बेरीज केली पाय आर स्क्वेअर आणि कर सरफेस एरियाची, तर तुमचा रिझल्ट येतो पाय आर एल प्लस आर. लक्ष द्या सगळ्यांनी. नंतर व्हॉल्यूम आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बस हे 4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे? 4. 4ही फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात ठेवताय, एवढा भाग जो लक्षात ठेवताय, ठीक आहे, इतका भाग तुम्ही छोटासा पार्ट हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. तर बघूया, स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. परपेंडिक्युलर हाईट कॅल्क्युलेट करायची आपल्याला. लक्ष द्या, प्रत्येक विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. मध्ये मध्ये कोणी बोलणार नाही आणि लक्ष मात्र इकडे पाहिजे सगळ्यांचं, व्ह्यूअरचं पण आणि तुमचं पण. ठीक आहे. बिलकुल मुवमेंट चालणार नाही. परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन. एक कोन दिलेला आहे, एक कोन दिला, हा कोन आहे, याची ही काय झाली? हाईट. ही काय झाली? हाईट. मग हाईट परपेंडिक्युलर ऑफ कोन, हाईट किती? 12 सेंटीमीटर. किती दिली? 12 सेंटीमीटर. स्लांट हाईट किती दिली? 13 सेंटीमीटर. 13 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस. काय विचारलं? रेडियस. रेडियस ऑफ द बेस. रेडियस ऑफ द बेस. मग परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन 12 सेंटीमीटर. मग तुम्हाला पायथागोरसचा थेरम 90 डिग्री मध्ये यूज करू शकता. आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर. आर स्क्वेअर किती आहे? रेडियस किती माहिती आहे का? फाइंड द रेडियस ऑफ द स्क्वेअर नाही माहित, आर स्क्वेअर नाही माहित. हाईट माहिती आहे 12चा स्क्वेअर. एल किती आहे? 13चा स्क्वेअर. तर सांगा आर स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर किती? 144. 13चा किती? 169. तर आर स्क्वेअर इज इक्वल टू किती राहणार? 169 मायनस 144 किती राहणार? 25. म्हणजे आर स्क्वेअर जर 25 आहे तर आर किती राहणार? आर राहणार 5. रेडियस किती राहणार? 5. सेंटीमीटर का मीटर ते बघून घ्या. तर 5 सेंटीमीटर. रेडियस किती राहणार? 5 सेंटीमीटर. झाला पहिला प्रश्न. ठीक आहे. लक्षात द्या, सोपा प्रश्न होता. ठीक आहे. रेडियस विचारलेली होती आणि रेडियस विचारल्यामुळं हाईट आणि लेंथ दिलेली होती, रेडियस कॅल्क्युलेट करायची होती आणि ते आपण कॅल्क्युलेट केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन. आणि टोटल सरफेस एरिया दिलेला आहे. टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे 7128. 7128 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि रेडियस
दिलेली आहे रेडियस 28 सेंटीमीटर आणि पायची व्हॅल्यू दिलेली 22/7. एवढी हे गिवन इन्फॉर्मेशन आहे आणि फाइंड द व्हॉल्यूम विचारला आहे. व्हॉल्यूम विचारला आहे तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आता तुम्हाला सांगितलं मी इथं पहिल्या स्लाइडमध्ये तिन्ही फॉर्म्युले सांगितले. व्हॉल्यूमचा 1/3 पाय आर स्क्वेअर एच किती आहे. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे हा इथं काढू. व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि इथं अजून टोटल सरफेस एरिया दिलेला आहे. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला बघा काय दिला. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला पाय आर एल प्लस आर. पाय आर एल प्लस आर. पाय आर एल प्लस आर. कसला फॉर्म्युला आहे. टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया किती आहे 7128. पाय 22/7. रेडियस किती आहे 28 सेंटीमीटर. लेंथ किती आहे माहिती आहे का नाही माहित. रेडियस माहिती आहे 28 सेंटीमीटर. मग 7 × 7 7 चौकी झाले 28. हे सगळं इकडे घ्या किती 7128. हे 22 चौकी झाले 88. हे 22 गुणिले 4 याची गडू किती एल प्लस 28. एल प्लस किती 28. हे एल प्लस 28 आहे. लक्ष द्या इकडे याला 11 ने भाग जातो बघा. 11 × 1 11. 11 × 2 22. 11 × 1 66. किती उरले 5. 11 चौक 44. 11 चौक 44. किती उरले 6 आणि 2 8. 11 8 88. 11 8 88. आता 2 1 2 2 3 6 2 2 4 2 चौक 8. 4 1 4 4 8 32 आणि 4 1 4 81. म्हणजे 81 एल प्लस 28. मग 28 इकडे येऊन काय झाले मायनस. म्हणजे लेंथ काढता येईल आपल्याला. 81 मधून 28 काढा. 11तून 8 गेले 3. किती 3. 11तून 8 गेले 3 आणि परत 8 मधून 3 गेले 5. 5 ना कारण 53 आणि 28 ची बेरीज करून पहा 81 होती का. 8 आणि 3 11. 5 आणि 2 7 आणि 1 8. बरोबर. किती सेंटीमीटर आहे मीटर मध्ये ना सेंटीमीटर. 53 सेंटीमीटर. लेंथ किती आहे लेंथ आली आपली 53 सेंटीमीटर. आता काय काढायचंय व्हॉल्यूम काढायचं. व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूमचा 1/3 पाय आर स्क्वेअर 22/7. रेडियस किती आहे 53. नाही रेडियस तर होतीच ना आपल्याकडं. किती 28 ना 28 × 28. हाईट किती आहे हाईट म्हणजे लेंथ किती ती 53. किती दिली हा. आता ही स्लांट हाईट आहे कोणची पण मग आता हाईट माहित नाही आपल्याला. बघा कोण ही लेंथ दिली ना इकडे बघा कोण असा कोण असतो ना तुमचा. हे बघा असा कोण असतो काय हा कोण. याची ही रेडियस दिली. रेडियस किती आहे 28. रेडियस किती आहे 28 सेंटीमीटर आणि एल काढलं तुम्ही. आता जे काढलं ते काय एल. लेंथ म्हणजे ही 53. हे 53 सेंटीमीटर. तर हाईट काढा. हाईट काढा. मग हाईट जर काढायचं तर कसं काढणार बघा. हाईट कॅल्क्युलेट करायची तर कसं काढणार. तर आर चा स्क्वेअर प्लस एच चा स्क्वेअर इज इक्वल टू एल चा स्क्वेअर. आर म्हणजे किती 28 चा स्क्वेअर. एच म्हणजे माहिती आहे का आपल्याला नाही. लेंथ म्हणजे किती 53 चा स्क्वेअर. 28 चा स्क्वेअर किती असतो रे 28 चा स्क्वेअर सांगा पटापट. 28 चा स्क्वेअर केलं ना आपण 784. किती 784 एच स्क्वेअर. आणि 53 चा जो स्क्वेअर आहे 2809 किती आणि हे इकडे मायनस करून टाका एच स्क्वेअर. 2809 मायनस 784 करून पहा कुठं 2809 मायनस 784. 9तून 4 गेले 5 आणि 10तून 8 गेले
10तून 8 गेले 2, 8 0 2, 2025 किती? हे 2025 बघा इकडे लक्ष द्या थोडस. मग याचे स्क्वेअर इज इक्वल टू 2025 ना, याचं स्क्वेअर रूट काढा म्हणजे एच इज इक्वल टू 45. 45चा वर्ग आहे, 5चा वर्ग 25 आणि 4 पंचे 20 आहे ना. 5चा वर्ग 25 आणि 4 पंचे 20 म्हणजे हाईट किती आली? 45. हाईट किती आली? 45. आता हे 45 इथे ठेवावं लागणार आपल्याला. 45 इथे ठेवावं लागणार. 45 इथे ठेवणार तर कॅल्क्युलेशन ज्यावेळेस करणार आपण किती राहणार बघा. 45 व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. 7 1 7 7 चौक 28, 3 1 3 3 1 3 3 5 15 15. आता व्हॉल्यूम किती आहे बघा. 22 गुणिले 4 गुणिले 28 गुणिले 15. 22 चौक किती झाले? 88. 22 चौक 88. हा 15 8 120, 15 2 30, 30 आणि हे 12 42, 420. आणि व्हॉल्यूम काढता येईल तुम्हाला. 0 ॲज इट इज. 88 दुनी 88 गुणिले 42, 8 दुनी 16, 8 2 16 आणि 1 17, 8 चौक 32 आणि 8 चौक 32 आणि 3 35. हे किती झाले? 6 7 आणि 2 9 6 3 6 9 6 3 6 9 6. बघा आन्सर आहे का? हा व्हॉल्यूम किती आहे? 3696 सेंटीमीटरचा क्यूब व्हॉल्यूम आहे का तिथं? नाही. 36960 बरोबर सेंटीमीटरचा क्यूब. ठीक आहे. हा इथं प्रश्न क्रमांक कितवा झाला तुमचा? दुसरा. कितवा प्रश्न आहे? दुसरा. आता लगेच तिसरा बघूया. 3 प्रश्न बघतोय बघा. आता कोणता विचारला? हा कर्व सरफेस एरिया कोण दिलेला आहे. एक कोण दिला, त्याचा कर्व सरफेस एरिया दिला. कर्व सरफेस एरिया किती दिला? लक्ष द्या. कर्व सरफेस एरिया किती दिला? 251.2 सेंटीमीटरचा स्क्वेअर. रेडियस ऑफ इट्स बेस, रेडियस किती आहे? 8 सेंटीमीटर. फाइंड द स्लांट हाईट. एल विचारलं. स्लांट हाईट आणि परपेंडिक्युलर हाईट म्हणजे ही हाईट आणि ही एल आणि ही रेडियस. काय फॉर्म्युला आहे कर्व सरफेस एरियाचा? काय फॉर्म्युला तुमच्याकडे बघा. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे? टोटल सरफेस एरिया. क्वेश्चन नंबर किती आहे आपला? तिसरा ना. काय फॉर्म्युला आहे? पाय आर एल. कर्व सरफेस एरिया किती असतो? हा कर्व सरफेस एरिया पाय आर एल. याच्याने आपल्याला आर किंवा एल कळेल काहीच कळणार नाही. कर्व सरफेस एरिया दिला किती? 251.2. पायची व्हॅल्यू 22/7 किंवा 3.14 घ्या. किती म्हणताय ते? 3.14. रेडियस माहिती आहे का? रेडियस दिली का? काहीच दिली नाही. किती दिली? रेडियस दिलेली आहे. हा रेडियस दिलेली आहे 8 सेंटीमीटर. किती आहे लेंथ माहिती आहे का? नाही. लेंथ काढता येईल. इकडे घेऊन या. 251.2 3 8 चौक 32. चला 3 8 आणि 3 11. चला 1 8 3 24 आणि 1 25 आणि हा 1 पॉईंट बरोबर आहे का? हा हे 1 1 1. लेंथ किती आलं मग? 1. लेंथ किती आली? 1 सेंटीमीटर. किती आली? आता काय विचारलं? हाईट. लेंथ आली 1 सेंटीमीटर आणि रेडियस किती रे? लेंथ बरोबर आहे का पण? लेंथ किती? 10 सेंटीमीटर म्हणताय. 3.14. अच्छा हा पॉईंट आहे ना. हा बरोबर 3.14 आहे ना. 2 पॉईंट आहे. राईट. सॉरी. हे ऍक्च्युली काय आहे हे बघा. हे 25 12 होतात, काही डाऊट नाही त्याच्यात. पण मग हा पॉईंट जो आहे ना
दोन आहे ना, 2 डिजिट आहे ना इथं सर्कल. मग इज इक्वल टू काय एल. 25 आहे का 25, 25 10 आहे तर 10 आले. लेंथ किती आली 10, 10 लेंथ आली 10 सेंटीमीटर. लेंथ आहे 10 सेंटीमीटर. लेंथ किती आहे हां लेंथ आली 10 सेंटीमीटर ते 10 आणि रेडियस किती आहे 8 सेंटीमीटर. आणि आता हाईट विचारलं ना पायथागोरस यूज करू. काय यूज करू सांगा. आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू काय एल स्क्वेअर. आर स्क्वेअर किती आहे 8 स्क्वेअर. एच स्क्वेअर माहिती आहे का नाही. एल म्हणजे 10चा स्क्वेअर. एच स्क्वेअर 10चा स्क्वेअर 100, 8चा स्क्वेअर 64. एच स्क्वेअर इज इक्वल टू 36. एच इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आहे का आन्सर पहा. हाईट किती आहे 6 सेंटीमीटर आहे. कितवा प्रश्न झाला तिसरा. लक्ष द्या आता चौथा लगेच. चौथा प्रश्न लक्ष द्या 2च मिनिटात लक्ष द्या. व्हॉट विल बी द कॉस्ट मेकिंग द क्लोज कोन थिन शीट हॅव्हिंग द रेडियस ऑफ बेस किती आहे. एक कोन आहे काय बोला कोन बेस किती दिला रेडियस किती आहे 6 मीटर आणि स्लांट हाईट किती दिली 8 मीटर. हा स्लांट हाईट किती आहे. हा आता याला कोटिंग करायची तर कोटिंगचा जो खर्च आहे रेट किती आहे 10 रुपये पर स्क्वेअर सेंटीमीटर. किती 10 रुपये पर स्क्वेअर सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर किती आहे आपला चौथा ना. तर टोटल सरफेस एरिया काढायचा आपल्याला. काय काढायचा हा सांगा काय फॉर्म्युला आहे. पाय आर आताच फॉर्म्युला काढला होता. पाय आर एल प्लस आर. पाय आर एल प्लस आर. पायची व्हॅल्यू 22/7. रेडियस किती आहे 6. लेंथ किती आहे 8 आहे ना. लेंथ किती आहे 8. रेडियस किती आहे 6. हा सांगा 22/7 गुणिले 6. 8 आणि 6 किती झाले 14 का. 7 1 6 7 2 14. 22 6 2 12. 12 2 24. 12 2 24. 24 2 26. 264 स्क्वेअर सेंटीमीटर पर स्क्वेअर किती आहे. द रेट इज ₹10 पर स्क्वेअर सेंटीमीटर पर स्क्वेअर मीटर. 264 गुणिले 10 तर 2640 आहे का बघा स्क्वेअर मीटर आहे का आन्सर बघा 2640 स्क्वेअर मीटर. लक्ष द्या इकडे किती आहे ते 2640 स्क्वेअर मीटर. नक्की हा. कोण व्हॉल्यूम ऑफ कोन इज गिवन 6280. Volume of cone is given 6280 and base radius is 20 centimeter. Find its perpendicular height. काय विचारलं हाईट. व्हॉल्यूम किती असतो 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम किती आहे 6280. किती दिलं लक्ष द्या बाळांनो 6280 1/3 पायची व्हॅल्यू 3.14 किंवा 22/7. रेडियस किती आहे रेडियस आहे 20. हाईट माहिती आहे का हा 20चा स्क्वेअर. हाईट माहिती आहे का राजा. चला शिफ्ट करा इकडे शिफ्ट करा. 6280 इंटू 3 इंटू 7 अपॉन 22 इंटू 20 इंटू 20 इज इक्वल टू काय हाईट. 0 कट अरे 0 नाही एकच 0 कट करावं लागेल. एकच 0 कट करा. हा कट करा ठीक आहे. अच्छा आता 7 त्रिक 21 आणि हे 22 कट समजा आणि नंतर तुम्ही साधारणतः याला भाग देणार. 2 1 2 2 त्रिक 6 2 1 2 2 चौक 8 परत 314/20 करणार समजा. तर 2 1 2 2 1 2 2 5 10 आणि 2 7 14 आणि परत 1.157 15.7. किती आन्सर साधारणतः किती आलेले आन्सर आलेलं आहे ना आपलं बघा. तर आन्सर 15च्या आसपास. म्हणजे हा पॉईंट जर शिफ्ट केला तर साधारणतः अप्रॉक्सिमेटली किती येणार आहे हाईट किती येणार आहे 15 सेंटीमीटर आहे ना. ठीक आहे 15च्या जवळपास. कळलं. नेक्स्ट 15चे ना
आन्सर चेक करून घ्या एकदा पटपट. ओके नेक्स्ट वा. सरफेस एरिया ऑफ कोन किती दिला? सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे. हा सरफेस एरिया दिला 188 पॉइंट किती 4 स्क्वेअर सेंटीमीटर आणि स्लांट हाईट दिलेली आहे L इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिकुलर हाईट. परपेंडिकुलर हाईट. हा सरफेस एरिया कोन कोन काढायचा आहे. हा कोण असतो ना राजव. एक मिनिट व्यवस्थित काढू का. 3D मध्ये कोण 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 3D मध्ये वा कोण कोण हा कोण बस का. ठीक आहे. हा याची हाईट दिलेली स्लांट हाईट पण दिली. स्लांट हाईट किती दिली 10. स्लांट हाईट 10 दिली. हाईट माहित नाही आपल्याला आणि रेडियस वगैरे काही माहिती दिलं का नाही दिलं. सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे. एरिया ऑफ कोन सरफेस एरियाचा काय फॉर्म्युला आहे. सरफेस एरिया ऑफ कोन काय असतो पाय आर एल. सरफेस एरिया किती आहे पाय आर एल. काय फॉर्म्युला आहे. क्वेश्चन नंबर किती आहे 6. हा क्वेश्चन नंबर किती आहे 6. पाय आर एल. सरफेस एरिया किती दिलेला आहे 188.4 किती 0.4. हा पायची व्हॅल्यू 3.14. रेडियस माहिती आहे का नाही. लेंथ माहिती आहे का माहिती आहे 10. किती आहे 10. हे 188.4 आणि 3.14 गुणिले 10 म्हणजे 314 भागिले 100 इन गुणिले 10 गुणिले रेडियस. हा शून्य कट शून्य कट इकडे घ्या. इकडे आला 188.4 हे 10 गुणिले होते आणि 314 भागिले होते. 314 भागिले होते इज इक्वल टू काय आर. आता हा पॉइंट इथं मल्टिपल झाला तर 1884 होईल. किती होईल. हा आणि 314 3 सक 18 6 आहे का बा. हा 6 इन 6 रेडियस 6. थांबा ना थोडस. रेडियस किती आली पाहिजे. रेडियस तर 6 इन. क्वेश्चन नंबर किती आहे 6 बरोबर. रेडियस आली 6. रेडियस किती आली बाळांनो 6 म्हणजे रेडियस आली 6. ही रेडियस जी नाही इथून इथपर्यंत ही 6 आहे आणि हे पायथागोरसचा यूज करू करे. हे 6 हे माहित नाही आपल्याला. मग पायथागोरसचा यूज 10चा स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर इज इक्वल टू काय हाईट. हाईटचा स्क्वेअर 10चा स्क्वेअर 100 6चा 36 आणि याचा स्क्वेअर 100 मधून 36 काढा 64. याचे स्क्वेअर 64चं स्क्वेअर रूट काढा. 64चं स्क्वेअर रूट काढा ना 8. हाईट किती येणार मग 8 आहे एक बात. कळालं. हाईटच विचारली होती ना. हा चला हाईट 8 सेंटीमीटर का. अच्छा हाईट इज 8 सेंटीमीटर. हाईट इज 8 सेंटीमीटर. रेडियस 6 सेंटीमीटर. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 6. आता ही रेडियस माहिती आहे का. रेडियस नाही माहिती. हाईट माहिती आहे 24. हाईट 24 माग. व्हॉल्यूम दिलेला आहे 1232 सेंटीमीटरचा क्यूब. काय फॉर्म्युला व्हॉल्यूमचा. व्हॉल्यूमचा सांगा फॉर्म्युला. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम किती दिला 1232. 1/3 पाय 22 भागिले 7 रेडियसचा स्क्वेअर. हाईट किती आहे 24. 3 आहे का 3 3 8 आहे 24. आता सगळं तिकडे शिफ्ट करा. बाकीचं काय काय 1232 हा गुणिले 7 भागिले भागिले किती भागिले खाली 22 नंतर गुणिले 8. 8 वरती ना त्याले खाली काय उरतं आता आर स्क्वेअर. आरचा स्क्वेअर. आता इकडे पहा ए पोरियो 2 ने भाग द्या. बे क बे म्हणजे 1 बेसक 12 बेक बेसक 12 गुणिले 7 गुणिले 8 इज इक्वल टू आरचा स्क्वेअर. लक्ष द्या
11 पाचे 55 किती उरले? 11 5 55 किती उरले? 6. 11 6 66 56. 56 गुणिले 7 भागिले 8. 8 7 56. 7 गुणिले 7 r स्क्वेअर. बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. 2 7 पैकी एक 7 बाहेर. रेडियस किती आलं? 7 सेंटीमीटर. रेडियस आलं 7 सेंटीमीटर. आता काय विचारलं? बोला. हा, सरफेस एरिया विचारला. काय? सरफेस एरिया. कर सरफेस एरिया विचारला का फक्त सरफेस एरिया विचारला? क्वेश्चन नंबर 7 बघून घ्या. कोणता? कर सरफेस एरिया. काय? कर सरफेस एरिया. पाय आर एल. काय फॉर्म्युला आहे? पाय आर एल. पायची व्हॅल्यू 22/7. रेडियस किती आहे? 7. लेंथ किती आहे? लेंथ किती आहे? लेंथ काढावा लागेल. लेंथ काढावं लागेल पायथागोरसचा थेरम यूज करून. सांगा मग. 24चा स्क्वेअर प्लस रेडियस किती आली? 7. 7चा स्क्वेअर इजिकल टू एल चा स्क्वेअर. 24चा स्क्वेअर 576. 7चा 49 625 एल स्क्वेअर. तर एल इजिकल टू 25. एल किती आला? एल किती आहे? 25 सेंटीमीटर. किती? आता इथं 25 टाका. 7 7 कट. 22 गुणिले 25 करा. 25 दुनी 50. 25 दुनी 50 आणि 5 55. आहे का बघा आन्सर? 550 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. काय? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम नाही, सरफेस एरिया. कर सरफेस एरिया. कर सरफेस एरिया. कितवा आला? 7वा. आता कितवा आहे? 8वा. कितवा आहे? 8वा. लक्ष द्या लेकरांनो. तो कर सरफेस एरिया कोण दिलेला आहे? कर सरफेस एरिया कोण किती आहे? 2200. बघून घ्या पुस्तकात, बरोबर आहे का? हा, 2200 स्क्वेअर सेंटीमीटर. कर सरफेस एरियाचा काय फॉर्म्युला आहे? पाय आर एल. किती असतो? पाय आर एल. मग पाय आर एल इजिकल टू 2200. पायची व्हॅल्यू किती पकडा? 22/7. रेडियस माहितीये का? हे बाळांनो, स्लॅट हाईट दिलेली 50 आणि फाइंड द टोटल सरफेस. हा, रेडियस माहितीये का? काहीच माहित नाही आपल्याला. रेडियस काढता येईल. आर. कर सरफेस एरिया कोण 2200 आणि स्लांट हाईट किती आहे? 50. कोण घ्या. ही झाली रेडियस, ही झाली हाईट. स्लांट हाईट 50 सेंटीमीटर आणि टोटल सरफेस एरिया. फाइंड द टोटल सरफेस एरिया. बरं, याच्याने तुम्हाला प्रश्नामध्ये बघा तर रेडियस वगैरे काही लेंथ दिलेली? क्वेश्चन नंबर 8 मध्ये काहीच नाही दिलं. रेडियस पण नाही, लेंथ पण नाही. लेंथ आहे ना भाई 50 सेंटीमीटर. हे काय? स्लांट हाईट आहे ना, मग बरोबर आहे ना. मग स्लांट हाईट म्हणजे 50 आहे ना. एल. एल इज 50. बरोबर आहे का? तेच बघा. रेडियस काढता येईल 50 इजिकल टू किती? 2200. बघा हे सगळं शिफ्ट करा. 10 वाडी. हा, 2200 गुणिले 7 भागिले 22 गुणिले 50. 22 एक 22. 50 दुनी 100. रेडियस 2 गुणिले 7 5 14 सेंटीमीटर. रेडियस किती आली? रेडियस आली 14 सेंटीमीटर. आता काय विचारलं? टोटल सरफेस एरिया. काय विचारलं? टोटल सरफेस एरियाचा काय फॉर्म्युला तुमचा? पाय आर एल प्लस आर. पायची व्हॅल्यू 22/7. रेडियस किती आहे? 14. लेंथ किती आहे? 50. रेडियस किती आहे? 14 का?
7 दुनी 14, 22 दुनी 44, 50 आणि 14 64. बघा यांचा गुणाकार करा. 64 गुणिले 44, 4 चा वर्ग 16, 24 आणि 1 25, 6 5 2 6 5 11 5 7 8, बघा 28 16, 28 16 स्क्वेअर सेंटीमीटर. नक्की ना? कोणता एरिया? टोटल सरफेस एरिया. कोणता? नाही, टोटल सरफेस एरियाला स्क्वेअर सेंटीमीटर, व्हॉल्यूमला क्युबिक. आता व्हॉल्यूम पण विचारला का? बरं, व्हॉल्यूम पण काढू. आता व्हॉल्यूम काढू. काय विचारला आता? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे मला, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे? बघा 1/3 पायची व्हॅल्यू 22/7. रेडियस किती आहे? रेडियस 14, 14 गुणिले 14. हाईट किती आहे? हाईट काढावं लागेल. हाईट किती राहील सांगा तर? 50 चा स्क्वेअर मायनस 14 चा स्क्वेअर इज इक्वल टू हाईट 2500. 14 चा वर्ग किती आहे? 196 का? बघून घ्या, 196. 14 चा स्क्वेअर किती आहे? बोला. 100. बस एवढंच विचारलं होतं ना, व्हॉल्यूम थोडी विचारलं. व्हॉल्यूम विचारलंच नाही. 2 उत्तर आहेत, एक रेडियस आहे आणि एक टोटल सरफेस एरिया. ठीक आहे, लक्ष द्या. आता तुम्हाला व्हॉल्यूम नाही विचारलं. व्हॉल्यूम जर विचारलं तर तुम्ही करू शकता आर स्क्वेअर एच काढता येईल. हा, एच विचारलंच नाही तर मग कशाला काढताय? ठीक आहे. 2500 196 राहू द्या. हे विचारलंच नाही तुम्हाला, उगाच काय आलं. व्हॉल्यूम थोडी विचारलं, व्हॉल्यूम विचारलं नाही, उगाच कशाला करता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 9. देर आर 25 पर्सन इन अ टेंट. एक टेंट लावला. काय लावला? एक टेंट लावला. त्या टेंट मध्ये किती लोक बसलेले? 25 लोक आहे. खुर्ची घालून. कोनिकल शेप. एव्हरी पर्सन नीड एरिया 4 स्क्वेअर. एक व्यक्ती बसला. असे किती व्यक्ती बसलेले? 25. किती व्यक्ती आहे? बोला. 25 व्यक्ती. किती व्यक्ती आहे? 25. एकाला 4 लागतोय. 1 पर्सन नीड किती? 4 स्क्वेअर सेंटीमीटर. 4 स्क्वेअर. देर आर किती पर्सन आहे? 25%. किती पर्सन आहे? टेंट विच कोनिकल शेप. Every person need an area of 4 square centimeter. The ground inside the tent. If the height of tent is 18 meter. Height किती आहे? Height आहे 18 मीटर. Find the volume of tent. अजून काय दिलं? काही दिलं का? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. काय? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूमचा आहे. बरं, रेडियस माहिती आहे का? रेडियस पण नाही माहित. एव्हरी पर्सन नीड किती दिलेलं आहे? 4. तर 25 लोकांचं किती होणार? 25 चोक 100. 25 चोक किती? एका पर्सनला 4 आहे ना, तर 25 पर्सन साठी किती राहणार? पर्सन इंटू 4 इज इक्वल टू 100 स्क्वेअर मीटर. किती? एरिया किती झाला खालचा? पाय आर स्क्वेअर किती झाला? 100. 22/7. रेडियस माहिती का? नाही माहित. आर स्क्वेअर माहितीये का? 100 इकडे आले गुणिले 7 भागिले 22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. मग रेडियस किती येईल? रेडियस काढायची काही गरज आहे का? पाय आर स्क्वेअर लिहून टाका. ठीक आहे, काय अडचणी असलेलं तरी चालतं, कारण की इथे एरियाच्या फॉर्म्युला टाकून जाऊ. चालतं ना? एक काम करा, एरिया किती आहे? एरिया किती आहे? हे पहा, एरिया किती आहे? एरियाला
हे पहा 100 स्क्वेअर मीटर किती एरिया. हा व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हा मग हा पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आली ना तुमच्याकडे. पाय आर स्क्वेअर किती आहे 100 आहे ना स्क्वेअर मीटर. मग इथं लिहा पाय आर स्क्वेअर ची किंमत लिहा किती 1/3 इंटू 100. हाईट माहिती आहे का टेंटची 18 मीटर किती आहे 18. मग 3 सक 18. पहा 100 गुणिले 6 600. पहा ना 600 क्युबिक मीटर. बरोबर आहे का क्युबिक मीटर. तर शेवटचा प्रश्न घ्या आणि नंतर झालंय. लक्ष द्या लास्ट क्वेश्चन. इन फील्ड ड्राय फूडर. फूडर म्हणजे चारा वगैरे खाताना. कॅटल इज अ हेप कोनिकल शेप. कोणत्या शेपचा आहे कोनिकल शेप. द हाईट ऑफ द कोन इज 2.1 मीटर. हाईट किती आहे हा. डायमीटर ऑफ द बेस 7.2 मीटर. रेडियस किती राहणार 36. रेडियस किती राहणार 3.6 मीटर. डायमीटर 7.2 आहे ना 72 4 ते किती होणार 36. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द कव्हर बाय पॉलिथिन. काय हाईट ऑफ द कोन दिलेलं आहे डायमीटर दिलेलं आहे. फाइंड द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काढू आपण. काय अडचण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच. सांगा व्हॉल्यूम किती आहे 1/3 पायची व्हॅल्यू किती घ्या म्हणताय 22/7. रेडियस किती आहे 3.6 गुणिले 3.6. हाईट किती आहे हाईट माहिती आहे का 2.1 किती आहे. बघा आता 3 1 3 3 2 6 7 1 7 7 3 21. 22 गुणिले 1.2 गुणिले 3.6 इंटू 0.3. करे सगळं गुणाकार किती आला पहा व्हॉल्यूम 22 1.2 3.6 सगळं आलं 28.51. करून पहा वाटलंस किती. आता वेळ नसल्यामुळे आपण डायरेक्ट लिहितोय 28.51 सेंटीमीटर. मीटरचा क्युबिक मीटर क्युबिक मीटर. आता व्हॉल्यूम विचारलं इट्स बी कव्हर बाय द पॉलिथिन रेनी सीझन. आता याला पूर्ण कव्हर करायचंय. हाऊ मच मिनिमम पॉलिथिन शीट. याला पूर्ण कव्हर करून काय करायचंय कव्हर बसवायचं पॉलिथिनचं. मग आता कर सरफेस एरिया लागेल. याला काय लागणार आहे कर सरफेस एरिया. मग मला तुम्ही सांगा आता हाईट आहे रेडियस आहे लेंथ काढा. एल स्क्वेअर इज इक्वल टू काय आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर एल. हा आर किती आहे 3.6 याचा स्क्वेअर. हाईट किती आहे 2.1 याचा स्क्वेअर. बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. 36 1200 आणा ना 441. 21 चा वर्ग किती 441 आणि 36 चा 1200. दोघांची बेरीज करा एल स्क्वेअर 6 आणि 1 7 9 4 किती झाले 13 5 आणि 2 7 आणि 1 17.37. मग एल स्क्वेअर 17 पॉईंट म्हणजे कोणाच्या जवळ 16च्या वरती दे. 16 राहिला तर 4 असतो. 16 राहिला तर किती असतो 4. 4 पेक्षा थोडस जास्त म्हणजे 4.17 किती. हा याचा स्क्वेअर रूट जर काढला एल इज इक्वल टू 4.17 आहे का बा. हा मीटर. आता ही झाली लेंथ. आता कर सरफेस एरिया काढायचा त्याचा काय कर सरफेस एरिया. कर सरफेस एरिया काय फॉर्म्युला आहे पाय आर एल. पाय आर एल. पायची व्हॅल्यू किती बाई 22/7. रेडियस किती आहे रेडियस किती आहे 3.6. लेंथ किती आहे ती आत्ता काढली ती 4.17. 4.17. मग आता पहा आता 4.17 हे कर सरफेस एरिया आहे तुमचा. बघून घ्यायची कॅल्क्युलेशन करा. 7 1 7 7 जाऊ द्या 3.14 येईल किती हे 22 3.14 गुणिले 3.6 गुणिले 4.17 साधारणतः येणार हे 10 आणि 40
42च्या जवळपास 47 पॉईंट बोला 18 का 18 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. ओके थँक्यू. स्क्रीनशॉट काढून घ्या, अभ्यास करा. ओके.